जसं तुम्हाला दिसतंय आम्ही आलोय पुणे स्टेशनवरती. जिजाच्या आजोबांच्या गावी जायचं होतं. यावेळेस ठरलेलं आम्ही ट्रेननं जायचं. जिजाचा हा पहिलाच ट्रेनचा प्रवास होता. पुण्यापासून ते मिरज पर्यंतचा. ओ हा, आज कुठं आली तू? नाही, अरे पण रेल्वे स्टेशनला आले ना. ट्रेन थांबली आहे आता. जिजा पहिल्यांदाच ट्रेन मध्ये बसणार आहे. हा, बसणार. आता जिजा आमची पहिल्यांदाच ट्रेन मध्ये बसणार आहे. कारण जनरली आम्ही गाडी, कार, बस असंच जायचो, पण आता पहिल्यांदा ती ट्रेननं जाणार आहे. आता आम्ही आलोय स्टेशनला आणि आता अजून अर्धा तास आहे ट्रेनला. प्लॅटफॉर्म 3 वरती आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. या 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 या. जिजाची उत्सुकता तर खूपच शिकेला पोहोचलेली, त्यामुळे मला सारखं मागं मागं लागलेली, बाबा ट्रेन कधी येणार, ट्रेन कधी येणार, ट्रेन कधी येणार. आणि मला ढकलून 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 सारखं विचारत होती कधी येणार ट्रेन. आणि आता आली ट्रेन. मागं सरक. ही आली आपली ट्रेन. आपली ट्रेन आली आता. हा, आता जाऊन जाऊन बसायचं आपण आता. थांबणार थांबणार थांबते थांबते. हो हो. आता जिजा झाली सेटल. आम्ही बसतोय खायला. निघाली ना ट्रेन आता. ट्रेनचा प्रवास करायचा हा प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव असतो. माझ्या मते बहुतेक जणांना पहिला प्रवास आठवणार नाही, कारण आपण फार लवकर प्रवास केलेला असायचा. पण आमचा असा प्रयत्न होता की जिजाचा पहिला ट्रेनचा प्रवास हा कायमचा कुठेतरी नमूद केला जाईल. त्यासाठी हे छोटे छोटे मी व्हिडिओज घेतलेत आणि जिजा ट्रेनचा प्रवास कसा एन्जॉय केले ते आम्ही रेकॉर्ड करायचा प्रयत्न केलाय. हॅलो, आता निघाली आमची ट्रेन. आता चाललोय कोल्हापूरची ट्रेन आहे खरं तर, आणि आम्ही आता मग मिरजला उतरणार. सीट्स आहेत वर आणि जिजा आता झाली वर सेटल. आता वर झोपणार जिजा मस्त. इकडे बघ जिजा, काय करतेस? नको नको. रेल्वे क्रॉसिंग असतं हे लहानपणी मला तर माहितच नव्हतं. ही दुसरी कोणती ट्रेन आली शेजारी आणि आम्हाला थांबवलंय, ही का चालली आहे हे मला कळतच नसायचं. मग जिजाला दाखवलं की दुसऱ्या पण ट्रेन्स असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेन्स असतात. आता ही दिसते ती मालगाडी आहे, तर त्यांचं पण वेगळं शेड्यूल असतं, खूप मोठं शेड्यूल असतं, हे सगळ्यांनाच माहित आहे. तर मग हे जिजाला आम्ही दाखवायचा प्रयत्न करतोय. मस्त आता जिजा एन्जॉय करते. आता अजून 2-3 तास आहेत आपल्याला मजा का. काय खाल्ली तू? पोळी खाल्ली आहे. वा वा, खा. पळती झाडे पाहूया. मला वाटतं सगळ्यांना हेच गाणं आता आठवत असेल. ट्रेन मध्ये बसलं की मामाच्या गावाला जाऊया, पळती झाडे पाहूया, हेच सगळं आपल्याला आठवत आहे खरं तर. आणि आता ट्रेन मध्ये प्रवास करताना बाहेरचं जे काही विश्व दिसतं ते खरोखर काही वेगळंच दिसतंय, वेगळा दृष्टिकोनच आपल्याला बघायला मिळतोय. आणि समोर आता सूर्य अस्ताला जाणार होता, त्यामुळं एक वेगळं इतका छान माहोल तयार झालेला. आई गो, काय सांगू तुम्हाला, मस्तच.
हॅलो. आता आम्ही भिलवडी सोडलंय, आता सांगली येणार आणि मग परत मिरजमध्ये पोहोचतो. तर तुम्हाला आज मजा आली का ट्रेनमध्ये? हो ना? अरे आज पहिल्यांदाच तू बसली ना ट्रेनमध्ये, मज्जा आली की नाही? चला परत आम्ही मिरजमध्ये या 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 मारुडी या चला आलं मिरज है ना. बाय बाय केलं, चालली ना ट्रेन तुझी. चला आता जाऊ घरी. चला डुग्गू, कुठे पोहोचलो आपण? कुठे पोहोचलो आपण? आता घरी जायचं? घरी जाऊया आता. काय करणार घरी जाऊन आता तू?